पिता महात्मा गांधी, फुले शाहू आंबेडकर तेरा नाम रहेगा। अरे हिंसा करू नका, अहिंसेच्या मार्गावर चालले आपण। आपल्या भावासंग तू काय समजला ते हम रिकाम्या जागा भरा, हे प्रसिद्ध शिवी आहे, गोल्डन शिवी आहे। ते कोणाला सांगा लागत नाही, 1 करोड द्यायची गरज नाही, 4 आण्यात सांगते कोणी पुढचं काय असं आहे। म्हणून गांधीजीची आम्हाला गरज आहे। नवरा बायकोही भांडू नका, साहित्य संमेलनाचा संदेश आहे। अरे आम्ही एवढे सप्त खंजेरी वादक एका जागी आलो, नाही तर कीर्तनकार महाराज एका जागी येत नाही। संदीप पाल, प्रेम, हिंसा करू नका। नवरा बायकोही आनंदाने राहा। जे बायको नवऱ्याच्या घरी नसल त्या बाईनं आजच फोन करा म्हणा, हॅलो झोपले का तुम्ही, मी नाही बोलत तुझ्याशी, हो मला माफ करा, मला माफ करा ना, उद्या मला वर्धेला नेण्याकरता या, साहित्य संमेलनात आपण दोघं जाऊ, हातात हात मिळू। नवराचा टेन्शन पुरं ढिलच होते आणि गरकन तुमच्या, हो येतो ग मी, किती दिवसापासून टुकू टुकू वन्यरासारखे पायता जुळा ना। अरे सीतेले आणायले रामचंद्र प्रभू किती कष्ट घेतले, ज्योतिबा, सावित्री, श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, ज्योतिबा, सावित्री, विदेशी देवता, असा होणार नाही जगी महात्मा, असा होणार नाही जगी महात्मा। ज्योतिबा, सावित्री। पूर्ण गाणं म्हणू नको, आपल्याला बंद करावं लागते, संदीपाल घ्यावं लागते। परंतु तुम्हा भावांचं बहिणीचं प्रेम, मायबापाचं प्रेम, आज संदीप तिरमदास कापडे सहाय्यक पोलीस आहेत, खूप प्रेम आहे आमच्या या विचारावर। निरीक्षक, पोलीस निरीक्षक वर्धा, एका कुंभाराच्या घरात 1 मळकं तयार झालं। आज कुंभार नाही, धनगर, येळकोट येळकोट, जय मल्हार। महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे 3 पुरस्कार मिळाले बाबू। संदीप तिरमदास कापडे, ओळखूच येते धनगराचं कापडे, वाघ मारे। मी संदीप कापडे साहेबांना विनंती करतो, एक पुस्तक घेऊन जा माझं, आणि शेवटपर्यंत अनटच निघाले पाहिजे। एक इंजिनियर, आता काल मी त्याच्या समारोप 31 डिसेंबर म्हणजे कालचा 31 सेवा निवृत्त प्रोग्राम, मला त्यांनी बोलावलं, गोविंद कदम बीड, भ्रष्टाचाराचा टच नाही झाले म्हणून तुमच्यात तर कोणी पैसे खात नाही, पण खातही असाल तर उद्यापासून सुधरा। गांधीजीची शपथ आहे, 50 होता, अंगावर कपडे नव्हते, तुमच्या अंगावर 8 अंगठ्या आहे, इकडून अंगठी तिकडून अंगठी, इकडे ग्रहाची अंगठी तिकडे त्या ग्रहाची, तरी ऍक्सिडेंट मध्ये गेला एक जण, 8 अंगठ्या घालणारा, आणि फिरतात तर असं वाटते कुष्ठरोगाच्या कडून आला काय। संदीप पाल महाराज या 5-10 मिनिटं माझ्याबद्दल कमी बोला, माझ्याबद्दल बोलू नका। भारत माता की जय। हे अंजनगावचे, अमरावती जिल्हा, MS 27 पाशी। संत कृपा झाली इमारत फळा आली, संत कृपा झाली इमारत फळा आली, संत कृपा झाली इमारत फळा आली, संत कृपा झाली इमारत फळा आली। साहित्य संमेलनात आपण सर्व एकत्रित आलो। साहित्यातून माणसं घडतात, जसं सत्यपाल महाराजच्या साहित्यातून सर्व प्रबोधनकार निर्माण झाले। गांधीजी नेहमी म्हणायचे, या देशात सज्जन कमी आहेत याची मला खंत नाही, पण जे सज्जन आहेत ते एकत्रित नाही। सर्व सज्जनांनी एकत्रित या, संघटित व्हा,
आम्हाला देशाचं काम करायचं आहे. मी जास्त वेळ घेणार नाही. मनोरंजनाच्या शैलीतून समाजाचं प्रबोधन व्हावं हा या मागचा उद्देश आहे भाऊ. वंदनीय राष्ट्रसंतांनी जे साहित्य निर्माण केलं ग्रामगीता, अनेक साहित्य भाऊ आपल्या आयुष्याला बदलवण्याचं काम करतात. मानवाचे विचार, जसा छत्रपती शिवाजी महाराज चिंगारी पेटते त्याला आग म्हणतात, चिंगारी पेटते त्याला आग म्हणतात, संगीतातल्या चालीला राग म्हणतात, जंगलातल्या सर्व उच्च झाडाला साग म्हणतात, मुठभर मावळे घेऊन लाखोंना एकत्रित करणाऱ्याला जिजाऊचा वाघ म्हणतात, जिजाऊचा वाघ म्हणतात. त्या शोभानं पूर्ण महाराष्ट्र घडवला. आणि या कीर्तनाची निर्मिती ज्यांनी केली भाऊ सत्यपाल महाराजांनी, ज्यांचं विशाल अंतकरण आहे की लाखो विद्यार्थी तयार व्हावे. आणि मनोरंजन हे काही विकत नाही भेटत भाऊ, सहज मनोरंजन घडते. जसं परवा एक म्हातारी बाई बिमार पडली, मग 2-3 दिवस ते दवाखान्यात होती, म्हणून तिचं पोरग रोज डबा घेऊन घरून येत जाय खेळवून. तर एक दिवस तिचा नातू हरकला. अहो म्हणे बाबा मी आजीले पाहायला येतो, लाईन झाकण हरिकलं बापासोबत. म्हणे मी पाहतो आजीले, चल म्हणे गड्या. जसं का दवाखान्यात गेलं तसं वापस आलं रिटर्न. काय राजा म्हणे बाबा आपल्या आजीचे हाल. त्याला दिसली बुटी, बुटीच्या नाकात नळी, तोंडात नळी, कानात नळी. पोट्ट म्हणे बाबा आपली आजी डॉक्टरनं चार्जिंगवर लावली म्हणे. मनोरंजनातून भंजन, हसत राहा, खुशीत राहा. म्हणून वाईट व्यसनाचा त्याग करा. दारू, बिडी, तंबाखू, गुटखा खर्रा. कारण आम्हाला मानवांनी ते शिक्षण दिलं भाऊ. मी आपला जास्त वेळ घेणार नाही. साधू संतांचा विचार आपल्यापर्यंत जावा हा या मागचा उद्देश आहे. जरा जोरात आवाज बोलो. महात्मा गांधी की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, बाबासाहेब आंबेडकर की जय, बोलो. गाडगे बाबा की जय. मला जी संधी दिली साहित्य संमेलनात, गुरुवारे सत्यपाल महाराजांचे मनपूर्वक आभार. पुढील कार्यक्रम आदरणीय महाराज पाहतील. अरे तुला सत्यपालच कुठं असता. हे तर माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब, श्री माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय दत्ता मेघे साहेब, सागर मेघे साहेब आणि गिरीश गांधी साहेब, त्यांनी मला पुन्हा 1 लाखाचा पुरस्कार दिला. त्या पोराले मारवाडी फाउंडेशनचा. मी नेहमी सांगतो मारवाड्याच्या अंगाले अंग लावत जा, जैनाच्या अंगाले अंग लावा, जाळा माणूस आला त्याच्या अंगाले अंग लावा. येता बरोबर मेघे साहेबाजवळ बसलो, म्हटलं काही कमी जादा असलं तर डोळे फोळे बिघडले तर दुरुस्त कर. मी काही कॉल करतो तेही काम माझं होते बाबा. म्हणून मला तुम्ही चांगल्या माणसाच्या अंगाले अंग लावत जा. बँकेचा कॅशियर असला त्याच्या अंगाले अंग लावा. फक्त बँकेची कॅशियर लेडीज असली तेव्हा अंगाले अंग लावत जाऊ नका. तेव्हा जन्मभर सुटणार नाही जेलमधून. ते महाराज कसे लटकले झाले डबल बाई, तरी त्यानं तलवारनं कापलात बर, त्याची गेलीच नाही हुकमी. म्हणून माझी प्रार्थना आहे बाबू, मी इंजिनियर. त्या बाईले बसवा बरं. बाई खाली. हे मॅडम बसून जा, उभं नका राहू. मी म्हणतो बसा. ते बाई असं आहे, एखादी बाई उभी राहिली, तुमचं काही पाहायचं काम आहे काय? तुम्ही बस बाई. मॅडम खुर्ची नाही काय, मागवू का? मिलिटरी मॅन तुम्हीच मला देता, माझ्याजवळून पुस्तकं नाही. मी तुमचं नाही खात, नाही तर पेटून घेऊन सांगून देतो. पेटू का? पेटू नाही. तुम्ही तर देशा करता. फक्त थँक्यू, जय हिंद. पुस्तक तर न्या. गजानन हा आहे ना, याचं फेसबुक ऐकलं नाही. ग्रामगीता तर न्या साहेब. तुम्ही देशाकरता वेळ दिला. मी मिलिटरी मॅन, पोलीसवाले, माय आदर पेटून रॉकेल या. थँक्यू. नाही मी आव ना. कायचं नरेंद्र दाभोळकर मेले अजूनही पता नाही. जा बाबा, मी आव म्हणता. बसा बसा ना, बसा. अरे त्या बस बरं बाई खाली. त्या बाई मॅडम खाली बसा, उभ्या नका राहू. बसा. पाहिलं काय? काही लोकांनी पाहिलं. मॅडम एकही नाही. मॅडम
मांग मला मालूम आहे हे मॅड बाईचं नाव काढलं की पाहिजेच. तुमच्या बाईत कोणती ताकद आहे. बाई म्हटलं की एक लाईन तर मारते. तुझे देखा तो ये जाना सनम तार होता. 96 वर्ष झाले तरी काही काही लोकांची तुझी नजर वेगळी. अरे थांब ना गच्ची दाबू काय मी तुई. साहित्य संमेलन आहे ना हे कायले घालत तुझी झलक. म्या गाणे लय खतरनाक लिहिलंय. परदेशी परदेशी जाना नहीं छोड़ देची छोड़ देसी पीना नहीं. बच्चे भूखे मार के मैं 10 रुपयाचं तर पुस्तक आहे. म्या ठरवलं बायको मेली ना माई आता काही जगण्यात मोसम नाही राहिला. पण एक मोसम आहे. तुम्ही आणा तुम्ही ऑक्सिजन माय विठ्ठल बापा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि माझ्या बायकोचं देहदान केलं मला अभिमान आहे. मला माझी आई देहदान वडील नेत्रदान आणि मी माझं मृत्यूपत्र तयार केलं. मी ज्या दिवशी ज्या जिल्ह्यात गेलो काल बीड जिल्ह्यात त्याच्या अगोदर अमरावती उद्या परत अमरावती जिल्ह्यात दररोज जिल्हा मी ज्या जिल्ह्यात मरण पावलो तिथूनच त्याच जिल्ह्याच्या मेडिकल कॉलेजले माझी बॉडी देणे. मला घरी नेऊ नये समाधी बांधू नये मूर्त्या करून धंदा चालू करू नये. नाही तर 2 पुजारी येतील आणि बसतील घंट्या हलवत. सत्यपाल महाराज स्वाहा हो हा हे हो चान नमायच्या मान नमा तुया मान नमा. मी भुकू भुकू मेलो की बाप हो देव बाजारचा भाजीपाला. म्हणे नाही भाव म्हणे माझा गाडगे बाबा सांगून गेला माणसात देव आहे. आणि आता इंजिनियर उदयपाल वणीवरून आले. तुम्ही सांगा देव काय आता येईन कोयल्यात देव पाहिला. कोयला इंजिनियर कोयल्या खदांचा आहे ना. थोटे घे ना 2 मिनिटं भाऊ. अरे अवघ्या लोकांच्या समोर तो आलं फेसबुक दिसलं पाहिजे. लग्न झालं त्याच्याबद्दल नाही म्हणत मी. लग्नाचं पोरग तबला वादक आहे आदिवाशाचा आहे. 20-25 हजार रुपये महिना पडते. पाहिजे हिशोब असलो कोणी तर भेट जा. रोशनराव हे कोळ्याच आहे. कोळी पवनपाल फुकट हे रामपाल आहे. हे संदीप पालचा पोरगा आहे. म्हणजे मला नातू म्हणजे जातीचा नाही. हा तर मराठा आहे. संदीप पाल कुणबी आहे. हा शिंपी आहे तर हा कोळी आहे तर हे आदिवासी आहेत तर थोटे भाऊ कुणबी आहेत. आणि दीपक पाल तेली प्लस कुणबी. तुकोबाचे अभंग पाण्यात बुडवल्यावर कोण लिहिले. संत जगनाडे बाबा म्हणजे कुणब्याचे डुबवले तेल्यानं पुन्हा रिपीट केले. म्हणजे तेली प्लस कुणबी इजिकल टू शिंपी. हा प्रजल कोण्या जातीत तेलाईचं मार्केट चांगलं आहे. 30 फूट माग दब्याचं काम नाही. आणि हे भीमाचं कीर्तनकार आहे. निळ्यात भगवी आली भगव्यात निळी गेली. लोक कपड्यासाठीच भांडून राहिले. जय हो पठाण. दीपिका पादुकोण आणि हिरो कोण. कॅमेरामॅन हिरो कोण. तिकडे दीपिका पादुकोण हिरो कोण. कॅमेरामॅन बोला लवकर. शाहरुख खान पुस्तक या. पोरग हुशार आहे ये ना. अबे तुम्ही येणार राजे हो. शाहरुख खान कोरळ भाऊ आहे बाबू. पाहिजो मेहनत करजो कष्ट करजो. कोणत्या पोरीच्या नांदी येऊ नको नाही तर फोटो काढता अभिनंदन. हे सांगा जीवनावर आहे सांगा. मन मोहित झाले कृष्णा तुझ्या मुरलीत काय रे. मन मोहित झाले मन मोहित झाले. हरी तुझ्या मुरलीत काय रे. मन मोहित झाले. जय एकदा आवाज. बोलो राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले की जय.
राष्ट्रपिता महात्मा गांधी की, जय. आचार्य विनोबाजी की. जय. मी वणीतलं पासिंग आहो, यवतमाळ जिल्हा, MH29. आमच्या गावातले म्हणतात ज्याचं नाही कोणी त्यांना जाऊ वणी. पण मी आलो वर्धेत, आणि तुम्ही वर्धेतले पावन लोक, कारण हा जिल्हा म्हणजे पावन जिल्हा आहे. दादा काकांकडे द्या. हा जिल्हा पावन जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये राष्ट्रसंतांनी क्रांती केली. चिमू राष्ट्रीचा संग्राम राष्ट्रसंतांनी याच जिल्ह्यातून केला. अरे विदर्भामध्ये 1942 सालचा लढा महाराजांनी केला. महाराजांचं भजन एक एक क्रांतिकारी भजन होतं. महाराजांनी सरळ सरळ भजन लिहिले की गुरुदेव तुम्हारे दर्शन से यह मन का मैल निकल ही गया. आपल्या मनाचा मैल दूर करायसाठी आम्ही एवढं साहित्य संमेलन घेतो. का बरं साहित्य संमेलन? महाराज एक साहित्यिक होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे उत्तम साहित्यिक होते, व्याकरणपटू होते. राष्ट्रसंत तोडा नाही अक्षर कभी फिरके न देखा बाछके. महाराजांनी स्वतःची लेखणी कधी मोडली नाही. जे लिहिलं ते फायनल केलं. महाराज म्हणतात मैं क्यों काव्य करूं, क्या कमी है ग्रंथन की, पर मैं नहीं करता यह सब कुछ, प्रभु धार बहाता है मन की. गुरु ते महाराजांचं भजन आहे. हर देश में तू हर भेष में तू. साहित्य संमेलन. आणि मी तेच सांगतो महाराजांचं कारण महाराजांनी प्रत्येक भाषेत भजन लिहिले. मी महाराजांचं एक भजन म्हणायचो नेहमी, कारण महाराज एका भाषणात बोलले हमें हर भाषा का ग्रंथन जोडणं आहे. तर महाराजांचं मराठी भजन आहे की बसलास कशाला आळशी बनायला, चाल पुढं देशाचं काम करायला. अरे चाल पुढं देशाचं काम करायला. बसलास कशाला आळशी बनायला, चाल पुढं देशाचं. मी या भजनाला तेलुगू मध्ये म्हटलं. मराठी भजन माझा तेलंगणामध्ये कार्यक्रम होता, तिथं तेलुगू चालते, मराठी समजत नाही. ते मराठी भजन तेलुगूत म्हटलं की कुसुन्नऊ येंदकू. इथं कोणाला तेलुगू येत नाही, मग जमलं, चुकलं तरी चालते की कुसुन्नऊ येंदकू आलस्य तंदकू, मुनगाट की देशम पाणीचे तंदकू, चाल पुढं देशाचं. मग ह्या भजनाला मी हिंदीत ट्रान्सलेट केलं, मराठीत भजन हिंदीमध्ये कि बैठा है काय को, अरे आलसी बनने को, चल आगे देश का काम करने को. मग त्याला इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट केलं. काय सांगताय, उद्या चालून महाराजांचं साहित्य सांगायसाठी बाहेर देशात जायचा योग येईल. मग हे मराठी भजन इंग्रजीत म्हटलं की व्हाय आर यू सिटिंग टू बीइंग अ लेझी, कम फॉरवर्ड डू द वर्क ऑफ अ कंट्री. आणि मी जास्त वेळ घेत नाही. मला माझे गुरुवर्य सत्यपाल महाराजांनी चान्स दिला, कारण या साहित्यानं वाचवलं, ग्रामगीतेनं मला वाचवलं. मी माझ्या जीवनात सत्यपाल महाराजांनी ग्रामगीता जर नसती आली तर मी दारू पिऊन पडलो असतो. कारण माझ्या घरी आई नोकरीवर होती, कनिष्ठ प्रशासन अधिकारी. वडील बॉम्ब फॅक्टरीमध्ये, ऑर्डनन्स फॅक्टरीला होते. पेमेंट काही कमी नव्हतं, पण महाराजांचा हात माझ्या डोक्यावर पडला, मला जागेवर ठेवलं. मी जास्त वेळ घेत नाही, माझे लांबलेले शब्द थांबवतो. माझ्या गुरुवर्यांना ऑनलाईन आणतो, मी ऑफलाईन होतो. जय गुरु. आणि जास्त जर मी वेळ केला तर बेलाईन तुम्ही व्हाल. मग त्या